तब्बल 3 दशकानंतर संत चोखामेळा महाराजांची ऐतिहासिक पालखी त्यांच्या जन्मभूमी मेहुणा राजा येथून पंढरपूरच्या वारीसाठी रवाना झाली। माऊली माऊली ज्ञानोबा तुकारामच्या अखंड गजरात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पालखीचे प्रस्थान झाले। पालखी प्रस्थानापूर्वी संत चोखामेळा महाराज व विठ्ठल रुक्मिणी यांचे विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली। गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करत पालखीचे स्वागत केले। टाळ मृदुंग अभंग आणि भगव्या पताकांसह शिस्तबद्ध दिंडीत वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले। पालखीचा पहिला मुक्काम देऊळगाव राजा येथे असून पुढे ती जालना जिल्ह्याकडे प्रस्थान करणार आहे। पालखी सोहळ्यात संत चोखामेळा महाराजांचे वंशज, वारकरी, विठ्ठल भक्त आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। श्री क्षेत्र मेहुणा राजा संत चोखामेळा यांचं जन्मस्थान तालुका देऊळगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणाहून श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारी म्हणजेच वारकऱ्यांची वारी या ठिकाणाहून निघालेली असून ही वारी जवळपास 15 ते 16 दिवसामध्ये पंढरपूरला या ठिकाणी पोहोचणार आहे। जवळपास 320 किलोमीटरचं हे अंतर पायी या ठिकाणी आमचे वारकरी पंढरपूरपर्यंत त्या ठिकाणी पार करणार आहेत। किती वारकरी आता सोबत आपल्या येणार आहे? जवळपास 70 ते 80 वारकरी महिला आणि पुरुष वारकरी आमच्या सोबत असणार आहेत। खऱ्या अर्थानं या ठिकाणी मेहुणा राजा हे गाव संत चोखामेळा यांचं जन्मस्थान आहे आणि सर्व संतांच्या दिंड्या त्या ठिकाणी मोठ्या थाटानं पंढरपूरला दरवर्षी विठुरायाच्या भेटीला जातात। परंतु खंत एकच होती की संत चोखामेळा महाराज यांची दिंडीसुद्धा त्या ठिकाणी जात होती, परंतु जवळपास 60 ते 70 वर्षापासून म्हणजे 6 दशकापर्यंत ही दिंडी बंद होती। परंतु या ठिकाणी या एवढ्या आधुनिक युगामध्ये देखील आपण आपलं क्षेत्र उपेक्षित राहू नये या दृष्टीने परत हा सोहळा या सर्व चोखामेळा भक्तांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सुरू केला। प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी या परिसरामधील वारकऱ्यांचा, सर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील सर्व लोकांचं सहकार्य या ठिकाणी मिळालं आणि हा सोहळा आज मेहुणा राजा या ठिकाणाहून आम्ही सकाळी 11 वाजता त्या ठिकाणाहून प्रस्थान केले। देशोन्नतीसाठी सुषमा राऊत यांची रिपोर्ट।